जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं. पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की मुलगी दलित समाजाची. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं. ती पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे तर चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. हे बघा, एक विवाहित मुलगी होती, लग्न झालेली औरंगाबादची. तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते, म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली. तिचे सासरे आता रिटायर्ड IPS आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे, पण ते आता पदावरती नाही आहेत, आता ते निवृत्त नाहीत, ते रिटायर झालेले आहेत. ही वस्तुस्थिती. ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर, आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये. आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते. आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली, आता आपण सर्वांनी समजून घ्या की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी, तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं. आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता, आश्रय दिला होता. त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते. ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडकी घेतात. आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं, एका प्रकारे. एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडरगार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं, हा प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय. तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्टार मारहाण सुद्धा केली. जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं. पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या 2 मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की मुलगी दलित समाजाची. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं. बाकीच्या 2 मुलींना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिवा, मला पोटाच्या खाली ठेचलं पाहिजे. त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती, त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे तर चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या. तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती, त्यांनी सांगितलेलं की ती 1 सिटी सेंटर मध्ये होती. पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती. आणि 1 सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाहीये. 1 सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे, शेल्टर होम आहे. तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती, तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना ताबडतोब सोडलं पाहिजे होतं. एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घर मालकाला घेऊन पोहोचलेले. त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास. 3 मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या, त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या 3 मुलींना घर मालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात. ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे. त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली CP ऑफिस, असं करून तिला शेवटी रात्री कोंढवा का मुंडवा साईडला एक रात्री 11:15 वाजता सोडलं होतं. तर आपण हे बघितलं असेल की सकाळी 11 वाजता उचललेल्या मुलीला रात्री 11:15 वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं. तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं. हा झाला पोलिसांच्या वागणुकीचा. आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं. म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला, म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला, असं नाही होत.
ऑफिशियल करस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते, याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही. दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते. आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला FIR दर्ज लागते. त्या FIR अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा FIR किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या 3 लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत. जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिम कार्ड ट्रॅक करू शकतो. ही एक. आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट 1 ऑगस्ट. तेव्हापासून त्या 3 सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या 2 ऍडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या NGO सेक्टर मधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या, त्या 3 दिवस झाल्या फिरतायत. अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही. आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल ती ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते. आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलंय प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता CP ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. कशी असणार आहे आणि साधारण किती वेळ या चर्चेला अजून लागण्याची शक्यता? हे बघा, किती वेळ लागेल हा फरक नाही पडत. मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत FIR दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही CP ऑफिस तरी सोडणार नाही. 1 दिवस लागू देत, 1 तास लागू देत, 2 महिने लागू देत, आम्ही CP ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींचा FIR कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावू. म्हणजे आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट आहे. मी एक मागणी हायलाइट करत येतो. आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंट वरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं. दुसरी गोष्ट, ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला लावलं, बरोबर घेतलं, त्याचं एक पुरावा द्यावा. जर औरंगाबादची युनिट पुण्याच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, ते CP ऑफिस थ्रू जायला लागतं. तर CP ऑफिसकडे जो करस्पॉन्डन्स आलाय तो आम्हाला पुरावा पाहिजे. आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी, ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केलाय त्याच्यावरती लगेच FIR झाला पाहिजे. आता पोलिसवाले काय म्हणतात, अपडेट काय? आता पोलीसवाले आम्हाला असं म्हणत होते की 48 तास आम्हाला लागतील चौकशी करायला. आम्ही त्यांना सरळ म्हटलंय की ते आम्हाला मंजूर नाही. तुम्ही FIR आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या. तुम्ही 48 तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही FIR दाखल करायला आम्हाला सरळ नकार देताय. आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाईमध्ये विश्वास येईल. काही कारवाई करत नाही तुम्ही? आम्ही सर्व लोक थांबणार आहोत. इथे बऱ्याच इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत. कालपासून आम्ही इथे आहोत. आम्ही सर्व इकडे थांबून राहू. पण काही कारवाईच होत नाही, वरिष्ठ स्तरावरून होत नाही, CP स्तरावरून होत नाही. तुम्ही किती वेळ असं बसणार? त्या मुली आता 3 दिवस झाला सगळा संघर्ष करतायत. मग नेमकं काय आलंय? काय अधिकारी चर्चा करतात? CP तर आता इथं नाहीये, वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोऑपरेट करत नाही. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार इकडची सरकार आहे. कारण माझं सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही. हा माझा सरळ म्हणणं आहे. जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत औरंगाबादची टीम पुण्यात येऊन हा राडा करणं, मुलींना छळ करणं, मुलींच्या घरात घुसणं, जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर 3 दिवस FIR पण नाही दर्ज करणं, त्याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे. आणि आपल्याला ठामपणे दिसतंय की एक मनुवादी ताकद इकडे सत्तेत आली आहे आणि ते पोलिसांची या जातीवादी वागणुकीला पाठीशी घालते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने
संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.